आमवाद सुद्धा अशाच वेदना घेऊन येतो, पण ह्याच्यामध्ये आम ह्या शब्दाला जास्त महत्त्व आहे. ज्या वेळेला आपली पचनशक्ती थोडी कमी असते, त्यावेळेला आपण घेतलेल्या आहारातून जो आहार रस तयार होत असतो, तो अपचित म्हणजेच पूर्णतः न पचलेला आहार रस तयार होतो. आणि मग ह्याच्यातूनच आपल्या शरीरामध्ये आमदोष साचायला लागतो. ज्या लोकांच्यामध्ये वारंवार पचनाच्या तक्रारी असतात किंवा आम्लपित्ताच्या तक्रारी असतात, त्यांच्यामध्ये असा आहार रस साचून आमदोष निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. आणि ह्याबरोबरच जर त्या व्यक्तीमध्ये वात वाढणाऱ्या काही गोष्टी होत असतील, तो जर तसा काही आहार-विहार करत असेल, तर इकडं आम सुद्धा साचायला लागतो आणि त्यासोबतच वातदोष सुद्धा वाढायला लागतो. आणि मग वाढलेला वातदोष हा साहजिकच गतिशील असतो. तो ह्या आमदोषाला घेऊन विविध सांध्यांच्या ठिकाणी जाऊन त्या सांध्यांच्या मध्ये आमसंचिती म्हणजेच आमदोष साठवायला सुरुवात करतो आणि मग तिथं आमवाताला सुरुवात होते.